कडकडीत उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये अन्न खाण्यापेक्षा आपण जास्त पाणी पिण्यावरती भर देतो। आणि या पाणी पिण्यासाठी तहान लागलेली असताना जर तुम्हाला कोणतरी म्हणालं तुला आत्ता पाणी मिळणार नाही, तुला पाण्याला हात लावता येणार नाही, थांब 10 मिनिटं, थांब 15 मिनिटं, थांब 1 तास, मी माझं काम करून येतो मग तुला पाणी देतो, असं जर कोणी म्हणालं तर तुम्हाला काय वाटेल? काय वेदना होतील? तेव्हा भावना काय असतील? अशाच वेदना, अशाच भावना 100 वर्षापूर्वी या देशातल्या, या देशाच्याच रहिवासी असणाऱ्या कित्येक लोकांना भोगाव्या लागत होत्या। त्या केवळ ते अस्पृश्य आहेत हे ठरवून। तुम्ही मागास आहात, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्हाला पाण्याला हात लावता येणार नाही, आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही तुम्हाला पाणी देऊ, या भावनेखाली इथल्या माणसांना पाणी पिणे हा समतेचा हक्क सुद्धा नाकारला जात होता। जे पाणी निसर्गातून मिळतं, निसर्गाने भरभरून दिलेलं हे पाणी हाताने घेऊन पिता येत नव्हतं। एवढंच नाही तर या मातीमध्ये, इथल्या पानवठ्यावरती, सार्वजनिक ठिकाणी कुत्री मांजरं पाणी प्यायची। एवढंच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन असे इतर धर्मीय पाणी प्यायचे। परंतु या देशातल्या हिंदू धर्मातलेच काही बांधव ज्यांना अस्पृश्य ठरवलं होतं त्या वर्गाला या देशातले सवर्ण हिंदू म्हणून घेणारे लोक पाण्यालाही हात लावू देत नव्हते। पाण्यासाठी त्यांना तरमळत राहावं लागत होतं। आणि अशाच अवस्थेत एक विद्यार्थी या सातारच्या शाळेत गेला। त्या सातारच्या शाळेतही त्याला तेच भोगावं लागलं। पाण्यासाठी माठाला हात लावू दिला नाही, तासन तास त्याला व्याकुळ व्हावं लागलं, पाण्यापासून वंचित राहावं लागलं। तो विद्यार्थी शिक्षणात मात्र पुढे गेला। शिकून त्या विद्यार्थ्यानं अगदी अमेरिका, लंडन मध्ये शिक्षण घेतलं, बॅरिस्टर झाला। बॅरिस्टर होऊन भारतात येऊन या ठिकाणी नोकरीस सुरुवात केली। बडोदा संस्थानात जॉईन झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा बॅरिस्टर होऊन आलेल्या त्या विद्यार्थ्याला, त्या माणसाला पाण्याला हात लावू दिला नाही, तासन तास पाण्यासाठी ताटकळत उभं राहावं लागलं। त्या महामानवाला वेदना कळल्या। बालपणापासून या व्यवस्थेमध्ये पाणी सुद्धा नाकारलं जातं, अस्पृश्यतेच्या नावाने, धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, उच्च निश्चतेच्या नावाने। हे त्या माणसाने अनुभवलं होतं आणि त्या महामानवाने या ठिकाणी समता आणायचं ठरवलं आणि समतेचं रणशिंग फुंकलं। त्या महामानवाचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या महामानवानं सामाजिक लढाया उभ्या केल्या आणि त्या सामाजिक लढाईतलं पहिलं सर्वात मोठं पाऊल म्हणजे महाडचा 14 अडताळ्याचा सत्याग्रह। तो 14 अडताळ्याचा सत्याग्रह करायचं ठरवलं। तारीख निवडली 19-20 मार्च 1927। क्रांतिकारी पाऊल उचललं आणि त्यांच्या सोबत असणारे सहकारी CK बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये ठराव पास केला की सार्वजनिक पाणवठे हे सर्वांसाठी खुले असतील। परंतु लक्षात घ्या, कायदे केले, नियम केले, ठराव केले, तरीही जोपर्यंत समाजमन बदलत नाही तोपर्यंत कायदा खऱ्या अर्थानं अंमलात येत नाही। याची अनुभूती 1926 सालीच खऱ्या अर्थानं आली होती। सार्वजनिक पाणवठे खुले केले मुंबई विधिमंडळाने, पण गावगाड्यातल्या लोकांच्या मनातली ती जातीयता, अस्पृश्यता मात्र जात नव्हती आणि अस्पृश्यांना पाण्याला त्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी हात लावू दिला जात नव्हता, हाताने पाणी घेऊन भरू दिलं जात नव्हतं। बाबासाहेबांनी हे गोष्ट पाहिली आणि त्यांनी ठरवलं की आता कायद्याच्या पुढे जाऊन सामाजिक क्रांतीचं रणशिंग फुंकावं लागेल आणि बाबासाहेबांनी सामाजिक समतेसाठी क्रांतीचं रणशिंग फुंकलं आणि बाबासाहेबांनी 19-20 मार्च 1927 हे ऐतिहासिक दिन कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेसाठी निवडले आणि कुलाब्यामधील महाड येथे ही बहिष्कृत परिषद होईल असे जाहीर केले आणि सर्व बांधवांना देशभरातून त्या ठिकाणी येण्यासाठी आवाहन केले। बाबासाहेबांच्या या हाकेला प्रतिसाद देत हजारो बांधव मिळेल त्या वाहनाने, पायी, चालत, हातात आपली बांधलेली भाकरी घेऊन 19-20 मार्च रोजी महाडच्या त्या भूमीमध्ये दाखल झाले। हजारो बांधव आपल्या फाटक्या कपड्यानिशी, हातात पिशवी घेऊन, त्यात भाकरी घेऊन तिथे आलेले ते बांधव बाबासाहेबांकडे आपला नेता म्हणून, उद्धारकर्ता म्हणून पाहत होते। त्यांचा शब्द झेलत होते, त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वाहण्यास तयार होते। प्राण हातावर घेऊन आलेला तिथला हजारो समुदायात एक गोष्ट महत्वाची होती की पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या ही मोठी होती। बाबासाहेबांच्या लढायामध्ये स्त्रियांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं ही बाबासाहेबांची तळमळ होती, कारण जोपर्यंत कोणतीही लढाई स्त्रिया हातात घेणार नाहीत तोपर्यंत बदल होणार नाही, ती लढाई जिंकता येणार नाही, हे बाबासाहेबांनी हेरलेलं होतं। त्या परिषदेत बाबासाहेब जे भाषण करतात ते खूप महत्वाचं आहे। महाडचा सत्याग्रह म्हणजे अनेकांना वाटतं पाण्यासाठीचा सत्याग्रह, तहान लागली म्हणून केलेला सत्याग्रह। हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नाही, तहान लागली म्हणून नाही, तर जे पाणी कुत्री मांजरे पिऊ शकतात,
जेव्हा महाडच्या त्या 14 तळ्यावरती कुत्री मांजरं येऊन पाणी प्यायची, जनावरं धुतली जायची. एवढंच नाही तरी अरे हिंदू धर्माच्या बाहेर असणारे मुस्लिम ख्रिश्चन हे बांधव येऊन हाताने पाणी घेऊन जाऊ शकत होते. परंतु हिंदू धर्मातलाच ज्यांना तुम्ही वेगळं ठरवलं, अस्पृश्य ठरवलं, त्या बांधवांना मात्र हिंदू असून सुद्धा पाण्याला हात लावू दिला नाही. त्यांना तहानलेलं ठेवलं, पिढ्यानं पिढ्या त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं. त्यांची तहान भागली नाही आणि म्हणून त्यांची तहान भागवण्यासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं. आणि हे आज देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आज शतक महोत्सव चालू होतं या सत्याग्रहाचं. ही साधी गोष्ट नाहीये. अरे जगाच्या इतिहासात पाण्याच्या नावानं समतेसाठी झालेला जो संघर्ष होता, त्या संघर्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ती 100 पूर्ण होत असताना या देशातली समतेची लढाई कुठपर्यंत आलेली आहे हे आम्हाला पाहावं लागेल. ती समतेची लढाई पुढे घेऊन जाणं ही आता इथल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे केवळ अस्पृश्यांची नव्हे, केवळ महिलांची नव्हे, तर या देशातल्या सवर्णांची, पुरुषांची ही खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. या देशात केवळ धर्म, धर्मांतर आणि धर्मबंदी कायदे आणून ही जबाबदारी पूर्णत्वात जाणार नाहीये. तर धर्मातल्याच लोकांना छळणं बंद झालं पाहिजे. धर्मातल्याच लोकांना समतेनं वागणूक देणं खऱ्या अर्थानं आधी सुरू केलं पाहिजे. हे बाबासाहेब कधी सांगतायत? 100 वर्ष आधी. त्यासाठी कायदा होऊन वर्षभर वाट पाहिली, कायद्याने बदलेल वाटलं पण बदललं नाही. आणि त्याच महाडच्या भूमीत हा हिमालयासारखा महान मनाचा माणूस उभा राहिला. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणास उभे राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे भाषण केलं ते खूप महत्वाचं आहे. त्या भाषणात बाबासाहेब पाण्याचं बोलत नाहीयेत, तहान लागली ते बोलत नाहीयेत. त्या भाषणात बाबासाहेब आपल्या समाजाला सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण घेऊन समाजामध्ये समतेने वागण्यासाठी प्रयत्न करा, शिक्षण घेऊन स्वतःत बदल करा, समाजात बदल घडवा, तुमच्या राहणीमानात बदल करा. तिथल्या स्त्रियांना, हजारो स्त्रियांना बाबासाहेब साथ देत आहेत. माझ्या भगिनींनो, तुम्ही आता हे गुडघ्यापर्यंत लुगडं नेसणं बंद करा, पूर्ण साडी नेसायला सुरुवात करा. हे कशासाठीचं भाषण आहे? हे समाज बदलण्यासाठीचं, समतेसाठीचं भाषण आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि या पुढे जे बाबासाहेब बोलतायत ते या देशाच्या, जगाच्या इतिहासात खूप महत्वाचं आहे. जगाच्या इतिहासात समता प्रस्थापित व्हावी म्हणून जिथं जिथं लढाया होतील तिथं तिथं हे शब्द सुवर्णाक्षरात कोरले जातील. त्या महाडच्या 14 तळ्याच्या काठी बाबासाहेब सांगतात हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाहीये, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाहीये, तर हा संघर्ष समान मानवी हक्कांसाठी आहे. कालपर्यंत आम्ही या महाडच्या 14 तळ्याचं पाणी पिलो नाही म्हणून आम्ही मेलो नाही, आणि उद्या हे पाणी प्यायला लागलो म्हणून आम्ही अमर होणार नाही. परंतु इथे जर कुत्री मांजरं पाणी पितायत तर आम्ही माणसासारखी माणसं असून इथं स्वतःच्या हाताने पाणी का पिऊ शकत नाही? हा सवाल बाबासाहेब इथल्या सनातनी व्यवस्थेला परखडपणे विचारतायत आणि घाम फोडतायत तिथल्या व्यवस्थेला. बाबासाहेबांच्या भाषणाने हे हजारो बांधव पेटून उठतायत आणि बाबासाहेब त्यांना साथ देतायत. चला त्या पाण्याला स्पर्श करून ते पाणी आज आपण अमर करूया. बाबासाहेबांसारखा हिमालय पुढे चालतोय. बाबासाहेबांच्या मागे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत हे हजारोंचा जनसमुदाय चालायला लागलाय. आणि बाबा आपल्या मुक्तिदात्याच्या पावलावर पाऊल टाकत हा समुदाय त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध निघालाय. तो प्रवाह होता विषमतेचा आणि हा समतेचा प्रवाह घेऊन बाबासाहेब निघाले होते. हा मानवतेचा प्रवाह घेऊन, ही मानवतेची माणसं लेकरं घेऊन बाबासाहेब त्या महाडच्या पाण्याला साथ घालण्यासाठी निघाले आहेत. बाबासाहेबांच्या समोर तो 14 तळ्याचा जलाशय आहे आणि दुसऱ्या बाजूला अथांग हा मानवतेचा सागर घेऊन विश्वरत्न उभा राहिलेला होता. ते चित्र नजरेसमोर आणा. बाबासाहेब उभे राहिलेत त्या समुद्राचं नेतृत्व करत, ज्यांना आजपर्यंत गोड पाणी नाकारलं होतं त्या माणसांना घेऊन बाबासाहेब उभे राहिले. त्या बाबासाहेबांनी आपल्या पायातील चपला बाजूला काढल्यात आणि बाबासाहेब एक एक पायरी उतरत त्या 14 तळ्याच्या पाण्यापर्यंत गेलेत. बाबासाहेबांचा स्पर्श त्या पाण्याला व्हावा आणि ते पाणी ही खऱ्या अर्थानं समान व्हावं, समतेचं पाणी व्हावं. ते शिंपडलं जावं इथल्या प्रत्येक माणसावर की तुम्ही समान आहेत हे सांगणार. त्या पाण्याला बाबासाहेबांनी स्पर्श केला. हजारो जनसमुदायाने 14 तळ्याच्या समोर उभा असणाऱ्या ज्ञानाच्या सागराने, समतेच्या सागराने 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. ओंजळीत ते पाणी घेतलं आणि स्वतःच्या हाताने सर्व जनांकडे पाहत ते पाणी बाबासाहेबांनी प्राशन केलं. एका नव्या क्रांतीला आरंभ केला. खऱ्या अर्थानं या देशामध्ये समतेची लढाई आता सुरू झालेली होती. बाबासाहेबांची ती कृती पाहून अनेक जण पुढे आले. अनेक बांधवांनी पुन्हा पाणी घेतलं आणि ते पाणी प्राशन केलं. सर्वजण बाबासाहेबांच्या समतेच्या घोषणा देत त्या 14 तळ्यावरून माघारी निघाले. बाबासाहेब डाक बंगल्याकडे गेले आणि इतर लोक
मंडपाकडे गेले. परंतु काही धर्म मार्तंडांनी, कर्मटांनी अफवा पसरवली की आता आंबेडकर आपल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी मंदिरात जाणार आहेत आणि देऊळ बाटवणार आहेत. आता पाणी बाटवलंय. बघा, ज्या धर्मातले हे लोक आहेत त्याच धर्मातल्या लोकांवरती ते हल्ला करण्याची प्लॅनिंग करून बसलेले, नियोजन करून बसलेल्या काही लोकांपर्यंत ही वार्ता गेली आणि हातात मिळेल ती शस्त्र, काठ्या, लाठ्या घेऊन हे धर्म मार्तंड कर्मठ लोक त्या समुदायावरती चालून आले. समुदाय या ठिकाणी बाबासाहेबांच्या हाकेवर आलेला समुदाय हा प्रचंड मोठा समुदाय होता. परंतु बाबासाहेबांनी समुदायाला सांगितलेलं होतं, आपल्या सहकाऱ्यांना सांगितलेलं होतं की ती आपल्याला कोणतीही हिंसा करायची नाहीये, कोणतंही प्रत्युत्तर द्यायचं नाहीये. आपल्याला फक्त सत्याग्रह करायचा आहे, जो आपल्या सत्यासाठीचा आग्रह आहे, जो आपल्या हक्कांसाठीचा आग्रह आहे. तो सत्याग्रह आपल्याला करायचा आहे. बाबासाहेबांच्या या इशाऱ्यानंतर, सांगितलेल्या अधिकाराच्या त्या हाकेनंतर कुणीही प्रत्युत्तर दिलं नाही आणि सर्वांनी तो जो हल्ला होतोय तो गुपचूप सहन केला. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बाबासाहेबांच्या अनुयायांनी जर प्रत्युत्तर दिलं असतं तर त्या ठिकाणी 14 तळ्याचं पाणी सुद्धा रक्तरंजित झालं असतं. इतका मोठा संहार, दंगल त्या ठिकाणी उसळली असती. परंतु अशी कुठलीही कृती बाबासाहेबांच्या अनुयायांनी केली नाही. कारण समतेचा हा लढा बाबासाहेबांनी अहिंसेने जिंकला. हा अहिंसा नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले पाहिजेत. आणि बाबासाहेबांपर्यंत वार्ता गेली की तुमच्या माणसांवरती, अनुयायांवरती हल्ला झालेला आहे. बाबासाहेब धावत पळत तिथपर्यंत आलेले आहेत आणि बाबासाहेब येताना दिसले तसे मनुवादी या ठिकाणी धर्म मार्तंड थोडे मागे सरलेले आहेत. बाबासाहेब त्या ठिकाणी आले आहेत. बाबासाहेबांनी मोठ्या आवाजात गर्जना केली आहे की या ठिकाणी आम्हाला कोणताही हिंसा करायची नाहीये, कोणताही संहार करायचा नाहीये. आम्ही या ठिकाणी सत्याग्रहासाठी आलेलो आहे. आम्ही मंदिरात जाणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही या ठिकाणी फक्त पाण्याचा सत्याग्रह करायला आलोय. बाबासाहेबांना सांगावं लागलं, मांडावं लागलं. आणि त्यानंतर बाबासाहेबांचे सहकारी चिटणीस, टिपणीस, मोरे, हे इतर बांधव त्या ठिकाणी आलेत. बोले, हे इतर बांधव, स्थानिक बांधव होते जे घाबरलेले होते, ते बाबासाहेब तिथे आल्यानंतर मग त्या ठिकाणी आले. मग त्यांनी ते थोडं सावरलेलं आहे, ती सगळ्यांना शांत केलंय. बाबासाहेबांनाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे सगळं बघून दुःख झालेलं आहे. आपल्या बांधवावरचे हे अन्याय बाबासाहेब पाहत होते. पण आम्हाला यातून हे लक्षात घ्यावं लागेल की हे कधीच आहे, याला 100 वर्ष आम्ही पूर्ण करतोय. आणि मग 100 वर्षानंतर काय बदल होत आहेत? बाबासाहेबांनी ही लढाई पुढे जाऊन कोर्टात घेऊन गेले. बाबासाहेब कोणती, ज्या अटॅक, जो हल्ला झाला ती लढाई. परंतु जे जे कर्मठ होते त्यांनी कोणती लढाई कोर्टात नेली? की बाबासाहेबांना आव्हान दिलं कोर्टात, काय तर हे तळ सार्वजनिक नाही, हे खाजगी आमच्या मालकीचं आहे, म्हणून हे आम्ही या ठिकाणी अस्पृश्यांना हात लावू देणार नाही. त्याची लढाई 10 वर्ष चालली. बांधवांनो लक्षात घ्या, 1927 ते पुढे 10 वर्ष ही कोर्टात लढाई चालली. आणि कोर्टात काय, बाबासाहेबांसारखा महान विद्वान, जगातला ज्ञानी वकील त्या ठिकाणी असताना बाबासाहेबांनी ती केस काय झाली असेल सांगायची गरज नाही. बाबासाहेबांनी ती केस जिंकली आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी मनुवाद्याला तोंडावर पाडलं आणि त्या ठिकाणी ते तळ पुन्हा एकदा खुलं झालं. ही लढाई 10 वर्ष कोर्टात चालली, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. एवढंच नाही तर जो हल्ला केलेला होता त्या विरोधात बाबासाहेब कोर्टात गेले. त्या हल्लेखोरांवर बाबासाहेबांनी केसेस दाखल केल्या. त्यातल्या 9 जणातल्या 5 जणांना 4 महिन्याची कोर्टाने सक्त मजुरीची शिक्षा दिली आणि त्यांना अशा प्रकारे शिक्षा भोगावी लागली. बाबासाहेब हे कायद्याने पुढे जाणारे बाबासाहेब आम्हाला लक्षात घ्यावे लागतील. परंतु ही जी लढाई आहे, ही जी 14 तळ्याची लढाई आहे, ही समतेची लढाई आहे. जे मगाशी बाबासाहेबांचं जे वाक्य मी बोललो की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाहीये, तो संघर्ष समान मानवी हक्कांसाठी आहे. तो समान मानवी हक्कासाठीचा संघर्ष आज तरी पूर्ण झालाय का, हा प्रश्न इथल्या प्रत्येकाला आज पडला पाहिजे. कारण आज प्रत्येक जण बाबासाहेबांचं नाव घेतोय, प्रत्येक जण बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन पुढे येताना, नाचताना, ते डोक्यावर घेऊन चाललेला, मतं मागताना दिसतोय. परंतु मग बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, बाबासाहेबांनी इथली जी धर्मांतर्गत लढाई होती, ती लढाई लढताना जी आव्हानं केलेली होती, ती आव्हानं आम्ही पूर्णत्वास नेतोय का, ती आव्हानं आम्ही पूर्ण करतोय का, हे आम्हाला कळलं पाहिजे. अरे त्यानंतर अगदी गेल्या 10-20 वर्षापर्यंत महात्मा फुले बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी असणारे डॉक्टर बाबा आढाव यांना ती लढाई पुढे घेऊन जाताना एक गाव एक पानवाटा ह्या भारतात आता चालू करावं लागतं. जो पुरोगामी महाराष्ट्र, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आम्ही जो पुढे जातो, त्या महाराष्ट्रात 20 वर्षापूर्वी बाबा आढाव यांना एक गाव एक पानवाटा करावं लागतं. हीच लढाई पुढे आपल्याला चालू ठेवावी लागेल. कारण समतेची ही लढाई आणखी पूर्णत्वास गेलेली नाहीये. आणि म्हणून या देशात आजही समान मानवी हक्कांसाठी पुकारलेल्या या लढाईला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजेच महाडच्या 14 तळ्याचा शतक महोत्सव होतोय.
परंतु ही 100 होत असताना आमची जबाबदारी ही 100 पटीने वाढलेली आहे, हे इथल्या प्रत्येक सुजान माणसाला माहीत असलं पाहिजे. आता ही जबाबदारी केवळ अस्पृश्य समजल्या गेलेल्या तत्कालीन व्यवस्थेतल्या आजच्या लोकांची नाहीये, तर ही जबाबदारी आता इथल्या प्रत्येक नागरिकाची आहे, प्रत्येक माणसाची आहे. तुम्हाला मला माहित असलं पाहिजे, इथल्या प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. अरे तुम्ही पाणीपट्टी भरता म्हणून नव्हे, तर तुमच्या घरातल्या नळाला जे समतेचं पाणी आपोआप दारात येतंय ना, ते पाणी येण्यासाठी इथल्या व्यवस्थेत हक्कासाठी भांडावं लागलेलं आहे, झगडावं लागलंय. नाहीतर उभ्या तळ्यावर जाऊन उभा राहिलात तरी तुम्हाला पाण्याला हात लावू दिला जात नव्हता. आज तुमच्या घरात पाणी येतंय, यासाठी एक महामानव लढला, उभा राहिला, हिमालयासारखं उभं राहून त्यांनी तुमचं रक्षण केलं. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. महाडची लढाई आहे केवळ पाण्यासाठी नाहीये, तर सगळ्याच समान हक्कांसाठी, मानवी हक्कांसाठी आहे. ते समान मानवी हक्क आज प्रस्थापित झालेत का? 100 वर्षानंतर आम्ही कुठपर्यंत पुढे पोहोचलेलो आहेत? त्यांच्या स्वप्नातला भारत आम्ही उभा करतोय का? हे पाहावं लागेल. आणि तेच उभा करण्यासाठी, तोच भारत निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना शेकडो शुभेच्छा, शेकडो मनकामना मी या ठिकाणी देतो. महाडच्या या 14 तळ्याची लढाई, समतेची लढाई आपण सुरू ठेवूया, कारण ही लढाई सुरू ठेवण्याची गरज आज देखील पावलोपावी, गावोगावी आम्हाला दिसून येते, जाणवते. व्यवस्थेत अशा अनेक केसेस घडत असतात, तेव्हा जाणवतं अरे हा महाडच्या सत्याग्रहाचाच एक भाग आहे. तो बाबा आढावांनी पुढे आणला, तो इथल्या प्रत्येक बाबांना हातात घ्यावा लागेल. बाबासाहेब ते बाबा आढावांनी इथल्या प्रत्येक बाबा बाईच्या हातात तो संघर्ष जाईल, तेव्हा समता प्रस्थापित होईल. ती समता प्रस्थापित होण्यासाठी लढूया. त्या 14 तळ्याच्या संघर्षातून मानव मुक्तीची लढाई उभी केली होती, ती मानव मुक्तीची लढाई पूर्णत्वास नेऊया, यात शुभेच्छा आपला सर्वांस देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.